हिमंता बिस्वा शर्मा हे आसामचे मुख्यमंत्री आहेत आणि मागच्या काही वर्षांपासून त्यांनी बांगलादेशी लोक जे आसाममध्ये अनधिकृतरित्या राहत आहेत त्यांच्या विरोधात शस्त्र उपसले. त्यांनी अनेक मार्गांनी या लोकांना बांगलादेशात हुसकावून लावण्याचे प्रयत्न चालूच ठेवलेले आहेत. आता त्यांनी 1950 सालचा एक कायदा काढलाय, ज्या कायद्याचा वापर स्वतंत्र भारतात कधीही केला गेला नव्हता. तो कायद्याचा वापर का केला गेला नव्हता ते पण मी तुम्हाला सांगेन. पण या कायद्यानुसार कुठलाही बांगलादेशी नागरिक जर भारताच्या भूमीत, विशेषतः आसामच्या भूमीत घुसला असेल तर त्याला 24 तासाच्या आत भारतातून हकलून काढायचा अधिकार आसामच्या गव्हर्नमेंटला आहे. आणि त्याचा वापर केला आणि ती व्यक्ती जर गेली नाही तर त्याच्या विरुद्ध कारवाई देखील होऊ शकते. या कायद्याचा वापर पहिल्यांदा हिमंता बिस्वा शर्मा यांनी 75 वर्षांनी केला. तो कायदा काय आहे, त्याचा वापर आजपर्यंत का झाला नाही आणि इथून पुढे काय होऊ शकतं याच्याबद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तुम्ही बघताय की मागच्या काही दिवसांपासून जेव्हापासून बंगालमध्ये आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू झालेले आहे, तेव्हापासून अनेक बांगलादेशी लोक हे बंगाल आणि बांगलादेश मधल्या बॉर्डर मधून, काही लोक सिलिगुरी कॉरिडॉर मधून, काही लोक नेपाळमध्ये वेगवेगळ्या मार्गांनी बांगलादेशी भारताच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतायत. कारण त्यांना भारतामध्ये अटक केली जाईल किंवा त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जाईल अशी भीती आता सध्या वाटते आहे. पण या अंतर्गत आतापर्यंत काही हजार बांगलादेशी भारतातून बाहेर गेलेले आहेत. आता दुसऱ्या एक गोष्ट झालेली आहे ती म्हणजे आसाममध्ये देखील लाखो बांगलादेशी लोक घुसलेले आहेत, जे आसाममध्ये येतात आणि आसाममधून संपूर्ण भारतात पसरतात. आसामनं यांच्या विरोधात एक नवीन कायद्याचा वापर केलाय, जो कायदा आहे इमिग्रंट्स एक्सपल्शन फ्रॉम आसाम ऍक्ट 1950. म्हणजे आसाममध्ये घुसलेल्या अनधिकृत बांगलादेशी किंवा परकीयांचं बांगलादेशमधून हकलपट्टी करण्यासाठीचा कायदा 1950. हा कायदा 1950 साली म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर लगेचच केला गेला होता, पण तरीही या कायद्याची अंमलबजावणी झाली नव्हती. याचं कारण म्हणजे तेव्हा नेहरू आणि लियाकत अली यांच्यामध्ये झालेला करार. नेहरू भारताचे पंतप्रधान होते आणि लियाकत अली हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे की बांगलादेश हा पूर्वी ईस्ट पाकिस्तान होता, म्हणजे पाकिस्तानचाच एक भाग होता. त्यामुळं नेहरू आणि लियाकत अली यांच्यामध्ये जो करार झाला त्यामध्ये असं ठरलं होतं की दोन्ही देशांनी एकमेकांच्या देशात असलेले जे मायनॉरिटी आहेत, जे अल्पसंख्याक लोक आहेत, त्यांच्या विरुद्ध चुकीची वागणूक देऊ नये किंवा त्यांना नीट वागवावं. मग या अंतर्गत लियाकत अली म्हणायला लागले की तुम्ही या कायद्याचा वापर करून आसाममधून अनेक मुस्लिम लोकांना मुद्दाम हाकलून काढताय. त्यामुळे नेहरूंनी आसामचे मुख्यमंत्री गोपीनाथ बोर्डोलई यांना सांगितलं की तुम्ही या कायद्याचा वापर तुर्तास करू नका आणि कुठल्याही व्यक्तीला आसाममधून हाकलून काढू नका. त्यामुळे अनेक बांगलादेशी, अनेक ईस्ट पाकिस्तानमधून भारतात आलेले लोक, जे विशेषतः आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये घुसले होते, ते तिथंच राहिले. आणि आता आसामचं जे गणित बिघडलेलं आहे, आसामची जी डेमोग्राफी बिघडली आहे, त्याचं कारण ते आहे. पण हे झालं भारत स्वतंत्र होताना जे लोक बांगलादेशातून भारतात आले, ईस्ट पाकिस्तानमधून आले त्यांच्याबद्दल. पण तरीही स्वातंत्र्यानंतर मागच्या 10 वर्षात, 5 वर्षात देखील अनेक बांगलादेशी रोजगारासाठी किंवा इतर अनेक कारणांसाठी भारतामध्ये आलेले आहेत. भारतामध्ये येऊन घुसून ते काही शांत राहिलेले नाहीत. त्यांनी भारतात येऊन भारताच्या एकात्मतेला नख लावायचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई तर झालीच पाहिजे आणि त्यासाठीच हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि याचा वापर करणं हे आसाम सरकार जवळजवळ आतापर्यंत विसरलं होतं. त्यामुळे हा कायदा हा फार महत्त्वाचा आहे. आसाममधल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरची ही जबाबदारी आहे की त्यानं बांगलादेशींना ओळखायचं आणि त्यांना 24 तासांची मुदत द्यायची. त्यांच्या विरुद्ध ही मुदत दिल्यानंतर त्यांना एक डेझिग्नेटेड रोड दिला जातो, या रस्त्यानं तुम्ही बांगलादेशमध्ये जाऊ शकता. आणि त्यांनी 24 तासामध्ये जर ते बांगलादेशमध्ये परत गेले नाहीत तर त्यांना पुश इन केलं जातं. बांगलादेशच्या सरकारनं कधीही इथं ऍक्सेप्टन्स द्यायची किंवा हे बांगलादेशी नागरिक आहेत हे मान्य करायची गरज नसते. किंवा कारण जेव्हा दोन देशांच्या मध्ये कोणताही अशा प्रकारचा व्यवहार होतो, भारतातून जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण ढकलून देतो, तेव्हा बांगलादेश सरकारनं देखील त्याला स्वीकारलं पाहिजे. भारत आणि बांगलादेशमध्ये मोठी अडचण ही आहे की बांगलादेशी लोक हे बंगाली भाषा बोलतात. भारतात देखील बंगाल आहे, तिथं देखील बंगाली भाषा बोलली जाते. त्यामुळं भारतातून हाकलून काढलेले बांगलादेशी बांगलादेश सरकार घ्यायला तयार नसतं. ते म्हणतात की हे बंगालमधले लोक आहेत, हे बंगालमधले मुस्लिम आहेत, हे आमच्याकडे तुम्ही पाठवून देऊ नका. ते लोक म्हणतात आम्ही भारताचेच नागरिक आहे. त्यामुळं भारत सरकारची अडचण होऊन बसते की खरोखर बंगाली मुस्लिम कोण आहे आणि बांगलादेशी मुस्लिम कोण आहे हे शोधता येत नाही.
त्यामुळं या लोकांना बांगलादेशमध्ये घालवणं अडचण होतं, पण या कायद्याचा वापर करून डायरेक्ट पुश इन केलं जातं. म्हणजे सरळ बॉर्डरमध्ये ढकलून द्यायचं, तिथं जाऊन तुमचं जे होईल ते होईल. आणि जर कोणी गेला नाही 24 तासाच्या आत, तर त्याच्या विरुद्ध या कायद्यामध्ये सांगितलं की 3 वर्ष त्याला जेलमध्ये घातलं जाईल, त्याच्या विरुद्ध काही त्याला दंड देखील केला जाईल आणि 3 वर्षानंतर पुन्हा त्याची हीच कारवाई होईल, ज्या अंतर्गत पुन्हा त्याला बांगलादेशमध्ये घालवलंच जाईल. म्हणजे बांगलादेशमध्ये तर जावं लागेलच. अर्थात ते आता जर लगेच ऑर्डर आल्याला गेलं तर त्यांची पुढची जेल टळेल, असं या कायद्याअंतर्गत होणार आहे. आता तुर्तास याचा एक सुरुवातीचा ट्रायल रन म्हणून 5 लोकांना अशी ऑर्डर देण्यात आली आहे, ज्या अंतर्गत ते बांगलादेशमध्ये चाललेत. याच्या अगोदर काही सुप्रीम कोर्टामध्ये काही लोक पोचले होते, त्यांनी याच्याबद्दल आक्षेप घेतला होता. त्यावेळी 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की फॉरेनर्स ट्रिब्युनलनं जर एखाद्या व्यक्तीला बांगलादेशी आहे हे आयडेंटिफाय केलं असेल तर डिस्ट्रिक्ट कमिशनर आरामात त्या व्यक्तीला बांगलादेशमध्ये ढकलू शकतो. आता इथं मुद्दा असा आहे की हा कायदा फक्त आसामसाठीच आहे आणि हा कायदा केलाय मात्र सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारने केलेला कायदा आहे. या कायद्याचा वापर फक्त आसामसाठी केला जातोय कारण तो आसामसाठी बनवलेला स्पेशल कायदा आहे. आता इथं एक दुसरी गोष्ट आहे, ती म्हणजे हा कायदा आसाम सोडून इतर राज्यांना देखील एक्सटेंड केला जाऊ शकतो का? कारण आता वेस्ट बेंगॉलमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसलेले आहेत. याच्याशिवाय बांगलादेश आणि भारत यांच्या सीमेवर जी राज्य आहे, जसं की त्रिपुरा आहे, मिझोरम आहे, मेघालय आहे, या राज्यांमध्ये देखील बांगलादेशी लोक मोठ्या प्रमाणावर घुसतात. मग या राज्यांना देखील हे कायद्यातून अधिकार देता येतील काय, याचा विचार केंद्र सरकार करू शकतंय. आणि जर भविष्यात 2026 मध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणजे पश्चिम बंगालमध्ये जर भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तर या कायद्याचा वापर बंगालमध्ये देखील केला जाईल आणि जास्तीत जास्त लोकांना तिथून हाकलून लावलं जाईल याच कायद्याचा वापर करून. कारण या कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोर्ट किंवा इतर कोणत्याही गोष्टींची मुभा त्या व्यक्तीला ज्याला हाकलून काढलं जाणार आहे त्याला देण्यात आलेली नाही. कारण इतर कोणत्याही कायद्याचा वापर केला तर व्यक्तीकडे अधिकार असो की तो कोर्टात जाईल, कोर्टामध्ये जाऊन त्या ऑर्डरवर स्टे आणेल, पण असं काहीही या कायद्याअंतर्गत करता येणार नाही. त्यामुळं हा कायदा हा भारत आणि बांगलादेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असणाऱ्या प्रत्येक राज्याला जर मिळाला तर त्याच्यासाठी एक पर्वणी ठरू शकेल. भारतातल्या लोकांचं मोठं हित साधलं जाईल. पण सध्या तरी आसाम सरकारनं 75 वर्षांनी का होईना हा कायदा शोधून काढलाय, जो अडगळीत पडला होता आणि त्याचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, कारण आसाममध्ये परिस्थिती अत्यंत बिघडलेली आहे. जेव्हापासून हेमंता बिस्वा शर्मा यांनी आपल्या हातात कारभार घेतलाय तेव्हापासून ते इल्लिगली भारतामध्ये राहणाऱ्या बांगलादेशींच्या विरुद्ध लढतायत आणि ते त्यांचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी लोक आसाममध्ये राहत आहेत. या कायद्याबद्दल, या कायद्याच्या वापराबद्दल अनेक लोकांना शंका आहेत ही की मानवाधिकाराचं इथं उल्लंघन होत आहे, त्या लोकांच्या हक्काचं काय, त्यांना अशा पद्धतीने हाकलून काढलं तर ते काय करतील वगैरे वगैरे. पण तो आपल्या देशाचा मुद्दा नाही. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती तो कुठल्याही जातीचा धर्माचा असो, जर तो भारतीय असेल तर ती भारताची जबाबदारी असेल. पण बांगलादेशमधून, कुठल्याही देशातून, म्यानमारमधून जो व्यक्ती भारतात घुसतो आणि भारतातल्या व्यक्तीची भाकरी काढून घेतो, त्याची काळजी करायचा, त्याच्या मानवाधिकाराची काळजी करायचं कारण भारत सरकारकडे नाही. कारण भारत सरकारकडे काळजी करण्यासाठी भारतात जवळजवळ 140 कोटी लोक आहेत. त्यामुळं या संपूर्ण प्रक्रियेबद्दल, या कायद्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा कायदा इतर राज्यांना देखील दिला पाहिजे का? पश्चिम बंगालमध्ये वापरला गेला पाहिजे का? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.